नमस्कार मंडळी. तुम्ही जर ट्रेननी प्रवास करत असाल ना, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम चक्क बदलले आहेत. आता हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि त्याचा आपल्या प्रवासावर काय परिणाम होणार आहे, चला आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. पण आधी मला सांगा, कधी असं वाटलंय का की भारतात ट्रेनचं तिकीट बुक करणं म्हणजे एखादं युद्ध जिंकण्यासारखं आहे? म्हणजे कन्फर्म सीट मिळवण्यासाठी अक्षरशः धडपड करावी लागते. पण असं का होतं? का मिळत नाही आपल्याला सहज तिकीट? यामागे काहीतरी कारणं असणार, बरोबर? हे जे नवीन नियम आलेत ना, ते समजून घेण्याआधी आपल्याला हे बघावं लागेल की मुळात समस्या काय आहे. म्हणजे रेल्वेला हे नियम का आणावे लागले. चला आधी त्या समस्येच्या मुळाशी जाऊया. तर खरी कारणं ही आहेत. सगळ्यात मोठं कारण म्हणजे एजंट आणि दलाल. हे लोक काय करतात, तर मोठ्या संख्येने तिकीटं आधीच बुक करून ठेवतात. मग येतात ऑटोमेटेड बॉट्स, म्हणजे अशी सॉफ्टवेअर्स जी काही सेकंदातच सगळी उपलब्ध तिकीटं हडप करतात. आणि मग काय, याच तिकिटांचा काळाबाजार सुरू होतो. आणि यात भरडला जातो तो आपल्यासारखा सामान्य प्रवासी, ज्याला वेळेवर कन्फर्म तिकीटच मिळत नाही. आता तुम्हाला वाटेल की ही समस्या किती मोठी असेल, तर हा आकडा बघा. 3 कोटी. हो, बरोबर ऐकलत. भारतीय रेल्वेने तब्बल 3 कोटी संशयास्पद युजर आयडी ब्लॉक केले आहेत. विचार करा किती मोठ्या प्रमाणावर हा गैरप्रकार सुरू असेल. या एका आकड्यावरूनच आपल्याला या समस्येची गंभीरता लक्षात येते. आणि बघा, खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काय म्हटलंय, ते स्पष्टपणे म्हणतात की एजंट आणि दलालांची ही साठेबाजी रोखायची आहे. शेवटच्या क्षणी होणारा काळाबाजार पूर्णपणे बंद करायचा आहे. म्हणजे सरकार या समस्येबद्दल किती गंभीर आहे हे त्यांच्या या वक्तव्यातूनच दिसून येतं. ठीक आहे, समस्या तर आपण बघितली, पण मग यावर उपाय काय? तर रेल्वेने आणली आहे एक सुधार एक्सप्रेस. चला तर मग ह्या सुधार एक्सप्रेसमध्ये चढूया आणि बघूया की प्रवाशांसाठी काय काय नवीन गोष्टी आहेत. या नवीन नियमांचे उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे बुकिंग सिस्टममध्ये पारदर्शकता आणायची. दुसरं, हे जे एजंट्स मोठ्या प्रमाणात बुकिंग करतात त्याला आळा घालायचा. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे खऱ्या प्रवाशांना सीट मिळायला हवी. एकूणच प्रवाशांचा अनुभव सुधारायचा आहे. या सगळ्या सुधारणांमध्ये जो सर्वात मोठा आणि कळीचा बदल आहे, तो म्हणजे तिकीट कॅन्सलेशनच्या नियमांमध्ये. हो, आता तिकीट रद्द करण्याचे नियम पूर्णपणे बदलले आहेत आणि हे समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. चला बघूया. तर बघा, आधी काय होतं, गाडी सुटण्याच्या 48 तास, 12 तास आणि 4 तास आधी कॅन्सल करण्यावर वेगवेगळे चार्जेस लागायचे. पण आता हे पूर्णपणे बदललंय. नवीन नियमांनुसार हे स्लॅब आता 72 तास, 24 तास आणि 8 तास असे करण्यात आले आहेत. याचा सरळ अर्थ काय, तर आपल्याला प्रवासाचा प्लॅन आता खूप आधीच पक्का करावा लागेल. आता हे चार्जेस लागतील कसे ते नीट समजून घ्या. समजा तुम्ही गाडी सुटण्याच्या 72 तासांपेक्षा जास्त वेळ आधी तिकीट रद्द केलं तर अगदी कमी म्हणजे नाममात्र शुल्क कापलं जाईल. पण जर तुम्ही 72 ते 24 तासांच्या मध्ये तिकीट रद्द केलं तर थेट 25% भाडं कापलं जाईल. आणि जर 24 ते 8 तासांच्या मध्ये रद्द केलं तर आकडा अजून वाढतो. तब्बल 50% भाडं कापलं जाईल. आणि सगळ्यात मोठा नियम लक्षात ठेवा, गाडी सुटायला 8 तासांपेक्षा कमी वेळ असेल आणि तुम्ही तिकीट रद्द केलं तर तुम्हाला 1 रुपयाही परत मिळणार नाही. 0 रिफंड. हे बघा, इथे अगदी सोप्या भाषेत दाखवलंय. तुम्ही जेवढं लवकर कॅन्सल कराल तेवढा कमी दंड बसेल. थोडा उशीर केला की दंड वाढलाच समजा. आणि जर खूपच उशीर केला तर मग खिशाला मोठी गात्री लागणार. म्हणजे काय, तर प्रवासाचा प्लॅन पक्का नसेल तर निर्णय पटकन घ्या, नाहीतर नुकसान आपलंच आहे. थांबा, गोष्ट फक्त कॅन्सलेशनवर संपत नाहीये. तत्काल बुकिंगमध्ये सुद्धा काही मोठे बदल केले आहेत आणि प्रवाशांसाठी इतरही काही नवीन सुविधा आणल्या आहेत. चला त्याबद्दलही जाणून घेऊया. तत्काल बुकिंगमधला गोंधळ थांबवण्यासाठी आता आधार लिंक्ड मोबाईलवर OTP येणार. म्हणजे ज्याचं तिकीट आहे तोच बुक करू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बुकिंग सुरू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासात एजंट्सना बुकिंग करता येणार नाही. ही वेळ फक्त सामान्य प्रवाशांसाठी असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्फर्म तत्काल तिकीट कॅन्सल केल्यास रिफंड मिळणार नाही. तो नियम तसाच आहे. यासोबतच प्रवाशांना अजून थोडी फ्लेक्सिबिलिटी म्हणजे सोय देण्यासाठी काही नवीन नियम आणले आहेत जे खूपच उपयोगी ठरू शकतात. उदाहरणार्थ, बोर्डिंग स्टेशन बदलण्याचा नियम. आधी कसं होतं की पहिलं चार्ट बनायच्या आतच तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलावं लागायचं. पण आता तुम्ही गाडी सुटण्याच्या फक्त 30 मिनिट आधीपर्यंत आपलं बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. म्हणजे मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी ही एक खूप मोठी सोय आहे.
अजून काही चांगल्या गोष्टी आहेत. आता ई-तिकीट कॅन्सल केल्यावर रिफंडसाठी TDR वगैरे भरण्याची गरज नाही, पैसे आपोआप परत येतील. दुसरं, काउंटरवर काढलेलं तिकीट आता भारतातल्या कुठल्याही स्टेशनच्या काउंटरवर रद्द करता येईल. आणि तिसरं, तुमच्याकडे काउंटर तिकीट असेल तर तुम्ही गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधीपर्यंत तुमचा क्लाससुद्धा अपग्रेड करू शकता, म्हणजे स्लीपरमधून AC-मध्ये वगैरे. तर मग ह्या सगळ्या बदलांचा आपल्यावर म्हणजे प्रवाशांवर नेमका काय परिणाम होणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे नियम लागू कधीपासून होणार आहेत? चला, त्या तारखा पण बघून घेऊया. या तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 एप्रिल 2026 पासून हे नियम टप्प्याटप्प्याने लागू व्हायला सुरुवात होईल आणि 15 एप्रिल 2026 पर्यंत हे सर्व नवीन नियम पूर्णपणे लागू झालेले असतील अशी अपेक्षा आहे. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय लक्षात ठेवायचं? 4 महत्त्वाचे मुद्दे. 1. प्रवासाचा प्लॅन लवकर करा आणि तिकीट कॅन्सल करायचं असेल तर तेही लवकर करा. 2. तत्काल बुकिंग आता जास्त सुरक्षित होईल. 3. बोर्डिंग स्टेशन बदलण्यासारख्या गोष्टींमुळे शेवटच्या क्षणी थोडी सोय मिळेल. आणि 4. या सगळ्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, तुम्हाला काय वाटतं, या नवीन नियमांमुळे खरंच भारतीय रेल्वेचा प्रवास सुधारेल का, की एजंट आणि दलाल नेहमीप्रमाणे यातूनही काहीतरी पळवाट शोधून काढतील? यावर नक्की विचार करा.